दररोजची अशी टेन्शन असते की मुलांच्या टिफिनला काय द्यायचं आणि नाश्त्यालाही काय बनवायचं. नमस्कार, मी आज घेऊन आलेली आहे अतिशय हेल्दी अशी रेसिपी. मी इथे 1 कप मुगाची डाळ आणि अर्धा कप तांदूळ हे रात्री भिजत घातले होते. ते सकाळी आपल्याला स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यात 1 जुडी पालकची टाकायची, ती पण स्वच्छ धुवून टाकायची आणि कोथिंबीर, अद्रकचा तुकडा, 2-3 मिरची आणि लसूण घालायचे 4-5 आणि चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरं घ्यायचे आणि हे वाटण आपल्याला मिक्सरला बिना पाणी न घालता वाटून घ्यायचे. अगदी बारीक वाटायचे. त्याच्यात एकही लंग्स वगैरे नको राहायला पाहिजे. तवा आधी गरम करायला ठेवला होता. त्याच्यावर तूप किंवा बटर किंवा तेल हे असं पसरून घ्यायचे. मस्त तव्याला असं पूर्ण पसरून घ्यायचे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असं मस्त जसं आपण डोसा पसरवतो ना तसा हा पालकचा डोसा आहे. याला मस्त असं गोल गोल पसरून घ्यायचं आणि गॅस हा फुलच ठेवायचा आहे. नंतर त्याला मीडियम गॅसवर ठेवू शकता. नंतर तुम्ही याच्यावर तीळ पसरवा आणि वरून तूप टाका. हवं तर तुम्ही त्याच्यात भाज्याही घालू शकता, जशी की बटाट्याची चटणी, पनीर भुर्जी किंवा पनीर किसूनही टाकू शकता त्याच्यावर. मी हा अगदी सिंपल बनवलेला आहे. मी याच्यावर फक्त तीळ आणि तूप टाकलेले वरून. तुमच्याही मुलांना नक्की आवडेल. एकदा नक्की बनवा ही रेसिपी. मुलांच्या टिफिनसाठी ही हेल्दी रेसिपी मस्त असते. बघा किती छान असा आपला डोसा झालेला आहे. कलर ही किती खूप छान आलेला आहे. थोडा बाकी आहे. बघा, चवीलाही खूप छान लागतो हा डोसा. असे सेम पूर्ण डोसे बनवून घ्यायचे. माझ्या या बॅटरने तरी 5-6 डोसे झाले होते. हळूहळू असे पसरून मस्त. जर तुम्हाला जमत नसणार तर हळूहळू प्रॅक्टिस करा. कोणाकोणाला डोसा हा जमत नाही. डोसा करताना गॅस हा फुलच ठेवायचा आहे, कारण तो चिपकत नाही मग आणि मध्ये असे होलही नाही पाडत. इथे माझ्या हातात माझे लहान बाळ होतं म्हणून पलटवायला थोडा त्रास झाला, त्यामुळे मी एका हाताने पसरला. नारळची चटणीसोबत तुम्ही हा डोसा सर्व करा, खूप छान लागतो. नारळची किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत पण सर्व केला तरी चालेल. तर आपले गरमागरम डोसे हे तयार आहे. तुम्हीही नक्की बनवा. लाईक करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करा.